भाजप युवा मोर्चाचे नूतन प्रदेशाध्यक्ष कृष्णराज महाडिक यांचं रविवारी 1 मार्च रोजी कोल्हापुरात आगमन होते। या निमित्तानं त्यांचं करवीर नगरीत मोटरसायकलिंगच्या रॅलीनं जल्लोषी स्वागत करण्याचा निर्धार कार्यकर्त्यांनी आज व्यक्त केलाय। यासंबंधी खासदार धनंजय महाडिक यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत शहरातून 2000 दुचाकीधारक कार्यकर्त्यांची स्वागतपर रॅली काढण्याचा निर्णय घेण्यात आला। खासदार धनंजय महाडिक यांचे सुपुत्र कृष्णराज महाडिक गेल्या 5 वर्षांपासून सामाजिक कार्यात अग्रेसर आहेत। तसंच सोशल मीडियाच्या माध्यमातून कृष्णराज महाडिक यांची ओळख दूरवर पसरली आहे। यापूर्वी त्यांनी फॉर्म्युला 3 या आंतरराष्ट्रीय कार रेसिंगमध्ये उज्ज्वल कामगिरी करत देश-विदेशातील लाखो तरुणांची मनं जिंकली आहेत। सर्वच क्षेत्रात खऱ्या अर्थानं यूथ आयकॉन ठरलेल्या कृष्णराज महाडिक यांचा योग्य सन्मान करणार असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महापालिका निवडणूक काळात सांगितलं होतं। त्यानुसार प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी कृष्णराज महाडिक यांची युवा मोर्चा प्रदेशाध्यक्षपदी निवड केली आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण, नामदार चंद्रकांतदादा पाटील यांच्यासह सर्वच प्रमुख नेत्यांनी कृष्णराज महाडिक यांचा योग्य सन्मान ठेवत त्यांना युवा मोर्चाचं प्रदेशाध्यक्षपद दिलंय। या निवडीनंतर राज्यभरातील फॉलोअर्सकडून कृष्णराज महाडिक यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होतोय। युवा मोर्चाच्या प्रदेशाध्यक्षपदी निवड झालेल्या कृष्णराज महाडिक यांचं रविवारी 1 मार्च रोजी मुंबईहून कोल्हापुरात आगमन होतंय। त्यांचं जल्लोषी स्वागत करण्याच्या दृष्टीनं आज भाजपा कार्यालयात नियोजनाची बैठक खासदार धनंजय महाडिक यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली। कृष्णराज महाडिक यांची युवा मोर्चा प्रदेशाध्यक्षपदी निवड होणं हा सर्वस्वी पक्षाचा निर्णय आहे। पक्षानं त्यांच्यावर टाकलेली जबाबदारी ते आपल्या कार्यातून योग्य पद्धतीनं पार पाडतील। तसंच पक्षाची भूमिका पटवून देणं आणि विस्तार करण्याचा त्यांचा प्रयत्न राहील असा विश्वास खासदार धनंजय महाडिक यांनी व्यक्त केला। कोल्हापूरच्या परंपरेला साजेल असंच त्यांचं स्वागत व्हावं अशी अपेक्षा देखील खासदार धनंजय महाडिक यांनी व्यक्त केली। तर जिल्हाध्यक्ष विजय जाधव यांनी स्वागत रॅली संबंधी माहिती दिली। दुपारी 4 वाजता छत्रपती ताराराणी चौकातून कृष्णराज महाडिक यांची स्वागत रॅली सुरू होणार आहे। या रॅलीत 2000 पेक्षा अधिक मोटरसायकल स्वारांचा समावेश असणार आहे। शहरातील प्रमुख मार्गावरून फिरून ही रॅली छत्रपती शिवाजी महाराज चौकात विसर्जित होईल। त्यानंतर सायंकाळी 6 ते 8 या वेळेत कृष्णराज महाडिक भाजप पक्ष कार्यालयात शुभेच्छा स्वीकारतील। या कार्यक्रमात जनतेनं उत्स्फूर्तपणे सहभागी व्हावं असं आवाहन जिल्हाध्यक्ष विजय जाधव यांनी केलंय। कोल्हापूरच्या दृष्टीनं आनंदाचा दिवस म्हणता येईल, कारण जगातील सर्वात मोठं पक्ष असलेल्या आणि 20 राज्यामध्ये सरकार असलेल्या भारतीय जनता पार्टीच्या युवा मोर्चाच्या प्रदेशाध्यक्षपदी कृष्णराज महाडिक यांची निवड झाली। निश्चितपणे कोल्हापूर भारतीय जनता पार्टीच्या दृष्टीनं हा अभिमानाचा दिवस आहे। कृष्णराज महाडिक हे 1 तारखेला रविवारी दुपारी 4 वाजता कोल्हापुरात येत आहेत आणि छत्रपती ताराराणी चौकातून त्यांची मिरवणूक काढण्यात येणार आहे। मी सर्व कोल्हापूरवासियांना, युवा वर्गाला नम्र विनंती आवाहन करतो की आपण सर्वांनी या अभिमानाच्या आनंदाच्या क्षणामध्ये उत्स्फूर्तपणे सहभागी व्हावं अशी आपल्याला विनंती करतो। कृष्णराज महाडिक यांची निवड हा संपूर्ण कोल्हापूरचा सन्मान असल्याचंही विजय जाधव यांनी सांगितलं। दरम्यान कोल्हापूर महापालिकेत स्वीकृत नगरसेवक, जिल्हा परिषद सदस्य तसंच विविध समित्यांवर निवड झालेल्यांचा सत्कार खासदार महाडिक यांच्या हस्ते झाला। यामध्ये विजय जाधव, सुनील वाडकर, हेमंत आराध्ये, आप्पा लाड, प्राध्यापक जयंत पाटील, प्रशांत मोरे, प्रसाद जाधव, तानाजी पाटील यांचा समावेश होता। यावेळी भाजपा जिल्हाध्यक्ष राजवर्धन नाईक निंबाळकर, नाथाजी पाटील, गटनेते मुरलीधर जाधव यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित होते।